नमस्कार, स्वादिष्ट किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज आपण स्वादिष्ट किचनमध्ये पालक बटाटा पराठा बनवणार आहे. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण अर्धी जुडी पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे. तो आता आपण थोडंसं 2 मिनिटासाठी उकळून घेऊ. 2 मिनिटांनंतर मी गॅस बंद करते आणि आता आपण तो थंड करण्यासाठी काढून घेऊ. आता आपण पालकाची प्युरी तयार करून घेऊ. लसणाच्या 8-10 पाकळ्या, 2 मिरच्या टाकते मी यामध्ये. प्युरी तयार झालेली आहे. रंगसुद्धा खूप छान आलेला आहे बघा. प्युरी तर तयार आहे. आता आपण हे 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत, ते आता थोडेसे किसून घेऊ. स्टफिंग बनवण्यासाठी आपण लसूण घेतलेला आहे, कोथिंबीर घालते, लाल मिरची घालणार आहे, किसून घेतलेलं आलं त्यात टाकून मिक्सरला छान बारीक वाटून घेऊ. यावर टाकून घेऊ. थोडी याच्यात बडीशेपीची भरड टाकायची, मीठ, अर्धा चमचा हळद टाकते, हिंग टाक. एकसारखं आपण मिक्स करून घेऊ. बटाट्याचं स्टफिंग आता आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवू आणि पालकाच्या पराठ्यांची कणिक भिजवून घेऊ. या ठिकाणी मी सुरुवातीला 2 वाट्या कणिक घेतलेली आहे. तर आता आपण हे पालकाची प्युरी टाकू. ओवा टाकते, पांढरे तीळ टाकते, त्यावर कोथिंबीर घालते बारीक चिरलेली, चवीनुसार मीठ, हळद, सगळं एकत्र मिक्स करून घेऊ आपण. वरून पाणी अजिबात टाकायचं नाही आणि पाणी लागलंच तर आपण जे मिक्सरमध्ये फिरवलेलं आहे तेच मिक्सरचं भांडं आपण धुवून यात टाकणार आहे. आता थोडंसं 2-3 चमचे मला वाटतं पाणी लागेल, म्हणून मी मिक्सरच्या भांड्यातलं पाणी हे टाकते. थोडंसं तेल टाकून आता आपण छान एकसारखा मळून घेऊ. आपण पुरण जसं भरतो त्याप्रमाणे हा बटाट्याचं सारण यामध्ये भरून घेऊ. थोडंसं पिठामध्ये घोळवून घेऊ. जाडही नाही आणि खूप बारीकही नाही, असा आपण पराठा लाटून घेतलेला आहे. वरून थोडंसं आपण तेल सोडू. दोन्ही बाजूने आपला पराठा छान भाजून झालेला आहे. आता आपण तो काढून घेऊ. चला तर आता आपले सगळे पराठे तयार आहे. तर हे पराठे आपण दह्यासोबतही खाऊ शकतो, आपली गोड आंबट चिंचेची चटणी त्याच्यासोबतही खाऊ शकतो, किंवा हिरवी चटणीसुद्धा आपण याच्याशी खाऊ शकतो. पालक बटाटा पराठा जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही पण करून पहा. माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुन्हा पुढच्या रेसिपीत पुन्हा भेटूया. धन्यवाद.